नमस्कार मंडळी, मी महादेवी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण इथे तीळ खोबऱ्याची वडी बनवणार आहेत. खूप करायला सोपी आहे आणि खायलाही तितकीच चविष्ट अशी ही वडी लागते. एकदम खुसखुशीत अशी ही वडी तयार होते कमी वेळामध्ये, अगदी झटपट. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे आपण आता एक खोबळा घेतलेला आहे. तर तुम्ही खोबळ्याच्या ठिकाणी डेसिकेटेड कोकोनट रेडीमेड मिळतं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता इथे बारक्या खिसणीने आपण हे खोबळा खिसून घेतलेला आहे. नंतर लगेच गूळ घेतलेला आहे मी खिसून. खिसायला अगदी 5 मिनटं लागतं. पाव किलो गूळ घेतलेला आहे आपण. तर तुम्ही बारीक तुकडे करून सध्या कढईमध्ये टाकलं तरी ते विरघळतं, पण हे लगेच मेल्ट होतं, त्याच्यामुळे मी खिसून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये आपण आता हे गूळ वितळण्यासाठी ठेवलेलं आहे. चिकीचा गूळ कसा असतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पातळ असं करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण आता 150 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत आणि 150 ग्रॅम खोबऱ्याचा खीस आणि पाव किलो गूळ हे प्रमाण घेतलेलं आहे. तर आता गूळ आपला वितळत आलेला आहे. त्याला बबल्स यायल्यावरती आपल्याला ह्याच्यामध्ये आता खोबऱ्याचा खीस टाकून घ्यायचा आहे. तर आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे गुळाचं. तर त्याच्यामध्ये आपण आता हे खोबऱ्याचा खीस टाकून घेऊया. नंतर आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत लगेच आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही हे बनवत असताना सुद्धा इतका खमंग असा वास येतो सगळ्या घरामध्ये. तो खूपच छान अशी खुसखुशीत ही वडी तयार होते. तर करायला सोपी आहे आणि झटपट अशी बनते, अगदी 10-15 मिनटामध्ये रेडी. तर विलायची आपण टाकलेली आहे चवीपुरती. तर 1-2 मिनटं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. मीडियम गॅसवरतीच करायचं आहे, मोठा गॅस करायचा नाही आहे. तर इथे आपण एक प्लेट घेतलेली आहे, त्याला आपण तूप लावून घेतलेलं आहे. नंतर आपण ह्याच्यामध्ये आता हे मिश्रण जे तयार केलेलं आहे वडीचं, ते आपण आता टाकून घेऊया. आता इथे आपण उलटण्याला थोडंसं तूप लावलेलं आहे. तूप लावल्याने मग त्याला चिटकून येत नाही, म्हणून त्याला थोडंसं तूप लावायचं आणि त्याने प्रेस करायचं. असं एकदम जाम असं बसतं सगळं. हे मिश्रण एकसारखं तयार होतं. तर ताटाला अजिबात न चिटकतं, अगदी बाहेर निघते वडी असं थापलेलं. तर वरण आपण थोडंसं डेसिकेटेड कोकोनट आहे ते आपण आता वरण पेरून घेऊया. दिसायलाही खूप सुरेख दिसतं. तर आपण आता याच्या वड्या करून घेणार आहोत. तर गरम आहे तोपर्यंतच आपण याच्या वड्या करायच्या आहेत, त्याने पटकीने याच्या वड्या तयार होतात. वडी दिसायलाही तितकी सुरेख आणि खायलाही तितकीच चविष्ट अशी बनते, एकदम खुसखुशीत अशी. तर थंडीमध्ये सुद्धा हे खाल्ले करून तरी खूप चांगलं आपल्या आरोग्यासाठी असतं. गुळाची वडी आहे, खोबरं आहे त्याच्यामध्ये आणि तिळाचा आपण वापरलेला आहे. तर मकर संक्रांती असो किंवा थंडी, तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर मस्त अशी आपली खमंग खुसखुशीत अशी ही वडी तीळ खोबऱ्याची वडी तयार झालेली आहे. तर आपण आता याची वडी काढून घेऊया. तर एकदम अगदी सोप्या पद्धतीने पटकन असे छान असे तुकडे निघतात ह्याचे. जास्तीची झंझट न करता पटकीने अशी ही वडी तयार होते आणि खायला खूपच चविष्ट अशी लागते. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी याची नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.